धारणी शहरातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी थेट प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत। धारणी नगर पंचायतीमध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी पदभार स्वीकारताच प्रशासनातील गंभीर गैरप्रकार उघड केले आहेत। नगरसेवक पंकज मोरे आणि सूरज मालवीय यांनी थेट आरोप करत सांगितले की प्रशासकीय कारभाराच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता, मात्र त्या निधीचा योग्य वापर न करता संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि इंजिनियर यांनी कामांची अक्षरशः वाट लावली आहे। नगरसेवकांच्या मते काही विकास कामे फक्त कागदोपत्री दाखवून डुप्लिकेट सही करून लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत। हे केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून जनतेच्या विश्वासाला तडा देणारे कृत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। धारणी शहरात अवघ्या 6 महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। काही ठिकाणी रस्ते उखडले असून नाल्यांवर बांधलेले कठडे कोसळून थेट नाल्यात पडले आहेत। इतकेच नाही तर शहरातील गार्डन आणि सौंदर्यीकरणाच्या कामांमध्येही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। कुछ गार्डन बने हैं, कुछ रफ्ते बने हैं और अभी मैंने देखा है जाके वहाँ पे जो एक्चुअली जो स्पॉट पे जाके कि वहाँ पे कुछ रोड खराब है और सुरक्षा बीम वाल गिरी है। तो मैं माननीय जिलाधिकारी साहब से चाहूँगा कि इसके ऊपर सखत चौकसी हो जाए। और दूसरा कुछ बात पे यह भी कान पे बात आई है कि कुछ काम के डुप्लीकेट वर्क ऑर्डर दी गई है करके डुप्लीकेट वर्क ऑर्डर पे संबंधित अधिकारियों की सही है। या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। इतके गंभीर प्रकार घडूनही प्रशासन कोणतीही कारवाई का करत नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। धारणी नगरपंचायतमध्ये जे प्रशासनाच्या काळामध्ये जे काही भोंगळ कारोबार झाला आहे, या कारोबाराच्या विरोधात आम्ही सविस्तर या मीटिंगमध्ये माहिती ठेवणार आहे। आतापर्यंत जे काही बोगस बिल धारणी नगरपंचायतच्या काही अधिकाऱ्यांनी काढले आहे, याची देखील चौकशीची मागणी आम्ही त्या ठिकाणी मीटिंगमध्ये करणार आहे। आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत जे भ्रष्टाचार धारणी नगरपंचायतमध्ये झाले आहे, सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करणार आहे। धारणी नगर पंचायत मधील या गंभीर आरोपामुळे प्रशासनाच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। आता जिल्हा प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे।